ते कसे आहात सर्व? मस्त रहा, स्वस्थ रहा, घरच्यांसाठी छान छान पदार्थ बनवत रहा. मी भक्ती शिंदे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत, त्याकरता आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे काजू आणि द्राक्षाची आईस्क्रीमची रेसिपी. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून बघा. तुम्हाला बाहेरून आईस्क्रीम विकत आणण्याची गरजच नाही पडणार. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर वळूयात साहित्याकडे. काजू द्राक्ष आईस्क्रीमसाठी आपण साहित्य बघूया. अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप फ्रेश क्रीम, व्हिपिंग क्रीम अर्धा कप, मिल्कमेड 1/4 कप, 1/4 कप दूध आणि काजू द्राक्ष आपण इथे घेतले आहेत. हे काजू द्राक्ष आपल्याला पाव कप दुधामध्ये भिजवायचे, तर ते दूध आपण वेगळं घेणार आहोत. आणि दुधात भिजवल्यानंतरून आपल्याला काजू आणि द्राक्ष हे शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले काजू द्राक्ष अशा पद्धतीने आपण दुधात भिजवले आहेत. आता आपल्याला हे गॅसवर शिजवून सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. आपले काजू आणि मनुका शिजवून झाले आहेत आणि आता ते थंडही झाले आहेत. ह्याला मिक्सरला फिरवून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली खूप फाईन पेस्ट नाही करायची, आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता लगेचच आपण ह्याला आईस्क्रीमच्या बॅटरमध्ये घेऊया. सगळ्यात पहिले आपण मिल्क पावडर घेऊया, अमूल फ्रेश क्रीम. इथे आपण साखर घालणार नाहीये, कारण आपलं व्हिपिंग क्रीम पण गोड असतं. प्लस आपण ह्यामध्ये मिल्कमेड पण घेतलंय. मिल्कमेड, दूध. सगळ्यात महत्त्वाची एक काळजी घ्यायची, जेव्हा पण आपण आईस्क्रीम करतो तेव्हा भांडं हे पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे. आता आपण घेतोय व्हिपिंग क्रीम. भांडं जर थोडं जरी ओलं असेल ना, तर त्याच्यामुळे आईस क्रिस्टल बनतात आणि आईस्क्रीम ही आपली बर्फाळ लागते. तसं व्हायला नको, म्हणून आपण इतकी काळजी घ्यायची की भांडं किंवा बिटर जे पण आहे पूर्णपणे कोरडं असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची एक टीप ह्यामध्ये सांगायची राहिली आपल्याला, की जेव्हा आपण आईस्क्रीम करतो दूध हे गरम करून मग थंड करून वापरायचं आहे. कधीच गरम दूध वापरायचं नाही आपल्याला. रॅदर अगदी थंड हे दूध नाही वापरायचं आहे, गरम करायचं. म्हणजे रेग्युलर दूध जे आपण घेतो ते गरम करून रूम टेम्परेचरवर आल्यावर आपल्याला ते दूध वापरायचं, कच्चं दूध वापरायचं नाहीये. आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालं आहे. लगेचच आपण यामध्ये काजू आणि मनुके जे मिक्सरला फिरवलेत ते घेऊया. उन्हाळा म्हटला की घरी आपण आईस्क्रीम लागतेच. बाहेरून दरवेळी आणण्यापेक्षा घरी केलं तर आपल्यालाही कुठेतरी समाधान वाटतं, का रे आपण आपल्या मुलांसाठी इतका छान पदार्थ केलाय. तर तुम्ही हा पदार्थ घरी नक्की बनवून बघा. मला अपेक्षा आहे की तुमच्या घरच्यांना माझ्या रेसिपीज नक्कीच आवडतच असतील. तसं तुमच्या कमेंट्सही मला कळवत चला. लगेचच आपण याला बीट करूया. आपलं बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. आता हे बॅटर आपण एका मोल्डमध्ये शिफ्ट करूया. आपल्या ह्या आईस्क्रीम्स सर्व सिंगल बीटिंग आहे. कोणतीच आईस्क्रीम आपल्याला डबल बीट करायची नाहीये. आता याचं झाकण लावून आपण साधारण 6 ते 7 तासांसाठी ह्याला फ्रीजमध्ये सेटिंगला ठेवून देऊया. तुम्ही बघू शकता 8 तास सेट केल्यानंतर आपली काजू द्राक्षाची आईस्क्रीम अशी तयार झाली आहे. आता आपण लगेचच त्याला काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले आईस्क्रीम स्कूप अगदी प्रॉपर निघाले आहेत. तुम्ही ही आईस्क्रीम घरी नक्की बनवून बघा. तुमच्या घरच्यांना ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
माझ्याकडून आणखी कुठल्या रेसिपीची अपेक्षा आहे मला तेही कळवत चला. लवकरच भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.